जय महाराष्ट्र, मी मनाली. आपण पाहताय लाईव्ह ॲट 11. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात, परंतु सुरुवातीला आता एक मोठी बातमी येते. बातमी आहे लातूरमधील. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनावरं घुसवली. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढलेला आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी हा काँग्रेसचा मोर्चा आहे आणि त्या संदर्भात त्यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चक्क जनावरं घुसवलेली आहेत. चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तर आमदार अमित देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. आत्ताची ही तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय. लातूरमधली दृश्य आहेत. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत मोर्चा करून जनावरं जी आहेत ती या कार्यालयामध्ये घुसवलेली आहेत. अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. अमित देशमुख स्वतः पत्रकारांशी संवाद साधतात. पाहूयात अमित देशमुख काय म्हणतात ते. सरकारला शेतकऱ्यांचं शेतमजुरांची काळजी नाही आहे, यातूनच हे दिसतंय. आणि म्हणून आजही माझं असं मत आहे की लातूरच नव्हे तर लातूर, बीड, उस्मानाबाद, मराठवाड्यातला हा दुष्काळाचा फटका ज्या जिल्ह्यांना अधिक लागला आहे त्या जिल्ह्यांना काहीतरी भरघोस मदत आणि एक वेगळं लॉंग टर्म पॅकेज महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारकडनं मिळालं पाहिजे. बिहारला 1.25 लाख कोटी पॅकेज मिळतं एका वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये 3.25 लाख कोटीचं पॅकेज मिळतं. आणि जिथं 115 वर्षामध्ये सगळ्यात कमी पर्जन्यमान ज्या जिल्ह्यांमध्ये आहे भारतामध्ये, मराठवाड्यामध्ये, विशेषतः लातूर, बीड आणि उस्मानाबाद, या जिल्ह्यांना बाजूला का टाकताय? मग या जिल्ह्यांना सुद्धा तुम्ही जर लॉंग टर्म पॅकेज, आमचं म्हणणं आहे 25,000 कोटी रुपयाचं पॅकेज तुम्ही या जिल्ह्यांना द्या आणि शाश्वत विकास तुम्ही या जिल्ह्यांचा करा. पर्जन्यमान काय आहे तुम्हाला आकडेवारी माहिती आहे. आणि म्हणून फारच बिकट परिस्थिती आहे, भीषण परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी चारा छावणीचं उद्घाटन केलं आणि आज ती चारा छावणी दिसते का हे तुम्ही पहा. आणि चारा छावणी सुरू करा असं आव्हान करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने चारा डेपो सुरू करावा. महाराष्ट्र सरकारकडे पशुधन किती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी आहे. त्यांनी दावणीला चारा द्यावा, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना थेट मदत द्यावी, हीच आमची मागणी आहे. तो रोखण्याचं काम त्यांचं आहे. अरे, भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भ्रष्टाचार रोखण्याचा न होण्याचं काम त्यांचं आहे. आणि मग याचा अर्थ काय होतो, काय बोध घ्यायचा याचा? रोजगार हमी योजनेची सुद्धा कामं म्हणावी तशी सुरू झालेली नाही आहेत. लाखो मजूर या जिल्ह्यामध्ये आहेत आणि काही शेकडो आणि हजारांनी मजूर कामावर जात आहेत. ही शोकांतिका आहे. लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पुरवठा करणार असं प्रकारचं विधान जे आहे विरोधी पक्षाचे एकनाथ खडसे असले किंवा यांनी केलं, काय परिस्थिती आहे लातूरची परिस्थिती? नाही, आमचं हेच म्हणणं आहे, रेल्वे कधी येणार करणार हे आम्हाला माहिती आहे. रेल्वे पाण्याने भरून आल्याशिवाय आमचं काही समाधान होईल असं वाटत नाही. लातूर जिल्ह्यातली अनेक शहरं आणि हजारो गावं ही पाण्यासाठी ग्रामस्थ आणि नागरिक वणवण भटकत आहेत. मला असं वाटतं की रेल्वे पाण्याची आजवर यायला हवी होती. अमित देशमुख, थेट सवाल आहे की जेवढं सरकारचं काम असतं तेवढं विरोधी पक्षाचं काम असतं. बीड असो, उस्मानाबाद असो किंवा आष्टीतला सगळा भाग असो, विरोधी पक्ष आज पहिलं तुम्ही आहात की जनावरं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विरोधी पक्ष ही सत्ताधारांना एवढा दिसलं. मला असं वाटत नाही. विधिमंडळ सुद्धा आम्ही अनेक काळ, अनेक दिवस सुरू होऊ दिलं नाही, चालू दिलं नाही, हे आपल्याला माहिती आहे. नाही, मला स्वतःला असं वाटतं की विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्ष, आपल्याला माहिती आहे की शरद पवार साहेबांपासनं, अशोकराव साहेबांपासून, नारायण राणे साहेबांपासनं, विखे पाटील साहेबांपर्यंत विरोधी पक्षाचे हे सगळे जे नेते आहेत त्यांनी दुष्काळ भागाचा दौरा यांनीच सुरू केला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि मग त्यांनी दौरे सुरू केले आणि काहीतरी तुटपुंजी घोषणा केली, त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. आणि म्हणून विरोधी पक्ष या सर्वसामान्य माणसाच्या लढ्यासाठी सज्ज आहे आणि वेळ प्रसंगी जेल भरोसुद्धा करण्याची आमची तयारी आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारची इच्छाशक्ती नाही, एवढंच मला असं वाटतं याचं उत्तर आहे. देवेंद्र सरकारचा